मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला अगदी 2 आंब्यांचं रायतं करून दाखवणार आहे. रायता हा प्रकार एकदम चविष्ट असा प्रकार असतो. आता उन्हाळ्यात आपण हे सगळे प्रकार करतो, कारण मग पोळीला तोंडी लावायला, भाताबरोबर, आमटी भाताबरोबर, म्हणजे कशाबरोबरही छान लागतं आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा प्रकार आहे. पोळीशी तर अगदी छान मुलं सॉस लावतात तसं ते लावून खाऊ शकतात. आणि आंबट गोड चवीचं आंबट गोड तिखट अशा छान चवीचं मी तुम्हाला रायतं करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी पूर्वी चुलीत आंबे भाजले जायचे. पूर्वीच्या काळी चुली असायच्या, त्याच्यामुळे चुलीत आंबे भाजले जायचे. आता चूल नसल्यामुळे आपण आता सरळ आंबे थोडे वाफवून घेतो, म्हणजे कुकरला किंवा गॅसवर ह्याच्यात पाण्यात टाकून सरळ आपण ते वाफवून घेतो. तसे हे मी 2 आंबे वाफवून घेते. आता प्रथम मी काय करणार आहे, हे आंबे सोलून घेणार आहे, त्याचा पल्प काढून घेणार आहे. पण त्यापूर्वी त्याला एक लागणारी फोडणी. काहीही म्हटलं, खमंग करायचं म्हटलं की त्याला खमंग फोडणी हवी. त्याच्यासाठी मी आधी फोडणी तयार करून ठेवते, म्हणजे हे सगळं आपलं होईपर्यंत फोडणी आपली गार होईल. आंब्याच्या सीझनला हे सगळे प्रकार झालेच पाहिजेत घरात. एकदम छान प्रकार आहेत हे. आणि मी तुम्हाला मुद्दाम दाखवते, म्हणजे तुम्हीही नक्की करून बघाल, कारण बरीच जणं कोकणातली असतात, शहरात गेलेली, आणि आता हे प्रकार पुढच्या मुलांना माहिती नाही आहेत. त्याच्यामुळे मी हे दाखवते, म्हणजे त्यांच्या आया करू शकतील आणि मुलांना खाऊ घालू शकतील. तापलं आहे, त्यामध्ये पहिल्यांदा मी काय टाकणार आहे तर खमंगपणासाठी म्हणून मेथीदाणा. आंब्याचा किंवा म्हणजे लोणची किंवा आंब्याचे हे काही प्रकार करायचे म्हटले तिखट मिठाचे की त्याला फोडणी लागते, आणि ह्यातला फोडणी द्यायची म्हणजे मेथीदाणा अगदी आवश्यक. आता मेथी घातली आहे तर ती जळू नये म्हणून मी गॅस घालवून टाकला आहे. मोहरी घालते, एखादा सुक्या मिरचीचा तुकडा टाकायचा वर, खमंगपणासाठी छान दिसतो पण छान. त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे हिंग. याला हिंगाचा वास उत्तम लागतो. हिंग आणि हळद, लाल तिखट आपण घालणार आहोत. फोडणीत अगदी थोडं घालते आणि तिथे आपण रायत्यात घालणार होतो. अशी आपली ही फोडणी तयार झाली आहे. आता मी आंबे सोलून त्याचा पल्प काढून घेते. अशी सालं काढून कमीत कमी पाणी जाईल असं बघायचं, म्हणजे ते रायतं जरा टिकतं. तरी रायतं हे फ्रीजलाच ठेवावं लागतं. एखादा दिवसच बाहेर राहतो, नाहीतर वास येतो त्याला. त्याच्यात गूळ भरपूर लागतो. गुळाचे सगळे प्रकार आहेत. उकडून सरबतही करतात. मी तुम्हाला कच्चं सरबत दाखवलं आहे. उकडूनही सरबत करतात, तेही एकदा दाखवते तुम्हाला. बरेचसे कैरीचे प्रकार दाखवून झालेत. नक्की व्हिडिओ सगळे बघा पूर्वीपासूनचे, म्हणजे तुम्हालाही करून बघता येईल. असा आपण सगळा गर काढून घेऊया. बेताचा शिजवलेला आहे ना, तर तो खूप शिजला की अगदी पाणी सुटतं त्याला, म्हणून मी बेताचा शिजवून घेतला आहे. छान शिजला आहे. हा आपण चांगला गर सगळा काढून घ्यायचा बाठीचा आणि मॅश करायचा. गूळ घालायचा आहे त्याच्यात. जवळजवळ आंब्याला जेवढ्याच तेवढा गूळ लागतो. पण हातानं जरा त्याला कुस्करून घेऊया. आणि आता मी त्याच्यात गूळ घालून सगळा मॅश करूया. आपण गूळ घालणार आहे. आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मग नंतर बघून घालता येतं. आधी बेताचं घालायचं, कारण हा आंबट गोड पदार्थ आहे. त्यानंतर हा मी गूळ घालणार आहे. 1 वाटीभर घेतला आहे, पण आधी अर्धी वाटी घालते, मग बघून घालायचा. गूळ किती छान आहे बघा, सुंदर. त्यानंतर त्याच्यात लाल तिखट, साहित्य आता घालून झालं आहे. हिंग आपण फोडणीत घातला आहे, मीठ घातलं,
साहित्य घालून झालं. आता मी ते एकजीव करून घेते. तर आपण हे आपलं रायतं कालवून तयार झालं आहे. त्याच्यावर आता आपण फोडणी घालणार आहोत. हे आपण फोडणी सगळी त्याच्यावर घालणार आहोत. कुठच्याही गोष्टीला खमंग फोडणी असेल तरच ती गोष्ट, आणि ठराविक ह्याला फोडणी व्यवस्थितच हवी. लोणची म्हटलं की त्याला फोडणी व्यवस्थितच लागते, तरच ते लोणचं छान लागतं आणि टिकतं पण वर्षभर, प्रिझर्वेटिव्ह न वापरता. असं हे आपलं छान रायतं खमंग चटपटीत खाण्यासाठी तयार आहे. तर हे मी एका बाऊलमध्ये काढते. असं हे आपलं छान खमंग आंबट गोड तिखट असं चवीचं चटपटीत एकदम सगळ्यांना आवडणारं असं आंब्याचं रायतं खाण्यासाठी तयार आहे. तर हे मी कसं केलं हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.